तर का म्हणता मग पोट्टो, मी सकाळी सकाळी दुकानामध्ये जात होतो, मला बुद्धविहाराजवळ हा पोपट भेटलात. मी त्याला घरी घेऊन आलो. त्या पोपटाला मी कपड्यामध्ये पकडून आणलो, कारण असं पकडासाठी मला बहुत भीती वाटते. घरी आणून एका वाटीमध्ये भात आणि एका वाटीमध्ये पाणी आणलं पोपटासाठी, पण ते खाणं पिणं सोडून पोपट माझा बोट आणि था कापड खातो म्हणते. मला वाटलं कपड्यामध्ये ठेवून आहे म्हणून खात पीत नसेल, म्हणून तो कपडा काढून साईडला ठेवलं. तर असंही नाही खात आहे. स्टूलवरून खाली ठेवलं तर हळूहळू चालण्याचा प्रयत्न करत होता. पोपट उडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला उडताच नव्हते. तर मम्मी त्याचे पंख पकडून पाहत होती काही दुःख वगैरे झालं आहे का म्हणून, पण काहीच दुःख वगैरे नाही झालं आहे. तो पोपट तर काही उडत नव्हता आणि आपल्या घराकडे जरी असंच ठेवलं तर कुत्रे बहुत त्रास देतील, म्हणून त्याच्यासाठीच मी खोका आणण्यासाठी चाललो. आता आपल्या घरी पिंजरा नाही ना, खोक्याचंच घर बनवून द्यावं लागते त्या पोपटाले. दुकानामधून हा तेलाचा खोका भेटला तर हा पकडून चाललो आता घराकडं. घरी येऊन खोक्यानं पोपटासाठी घर बनवत होतो. तर फायनली असं बनलं आपल्या पोपटाचं घर. कसं झालं तर सांगा कमेंटमध्ये. त्या पोपटाला त्याच्या घरामध्ये ठेवलो आणि भातनं पाणी बी ठेवलो सोबत. थोडं खाईन तर एनर्जी तरी भेटते त्याला. तुम्ही पण पशुपक्ष्यांची मदत करा. भेटून मग पुढच्या ब्लॉगमध्ये.